श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, तात्यासाहेब म्हणाले, जगात 7 प्रकारचे लोक असतात. ते असे. पहिला प्रकार म्हणजे पामर. पामर म्हणजे माझा संसार, माझी पत्नी, इतर जगाची काही पर्वा नाही, सर्वस्वी स्वार्थाचा विचार, दॅट इज पामर. देवाचा तिथे संबंध नाही, देवबीव सब झूट आहे आणि सर्वस्वी जे काही सुख मला मिळणार ते मीच मिळवणार, हे सगळं वाटणं पामरात येतं. म्हणजेच पहिली स्टेज ही पामराची. दुसरी बद्धाची. बद्ध म्हणजे कधी कधी चुकून वाटणं, अरे हे सगळं आपल्या हातचं नाही बरं का, थोडंसं काहीतरी देवबीव आहे, याला बद्ध म्हणायचं. दुसरी स्टेज ही बद्धाची. तिसरी स्टेज मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे इथे चांगले चपाटे बसतात, प्रपंचात चांगले चपाटे बसतात आणि हे खरं नाही रे नाही, देवाकडे धावलंच पाहिजे, अशी जी मनाची अवस्था होते, हे मुमुक्षूपण. तिसरी स्टेज मुमुक्षूची. आता चौथी स्टेज साधक. साधक म्हणजे काय, तर अगदी देव आहेच आणि मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे, या स्टेजला आला की तो साधक. चौथी स्टेज साधकाची. त्याच्या पुढली स्टेज साधू. चित्त शुद्ध होऊन आत्मज्ञानाच्या मार्गाला लागला की तो साधू म्हणायचा. 5वी स्टेज साधूची. आणि साधूच्या पुढे सत्पुरुषाची आणि सत्पुरुषाच्या पुढची स्टेज संत. 7वी स्टेज ही संताची. असे हे 7 प्रकार आहेत. त्याच्यावर त्यांनी दाखला घेतला. थोड्याशा उपमा घेतल्या त्या अशा. पामर म्हणजे म्हशीच्या शेणाला किती काडी लावा तरी पेटणार आहे का, ओला तो ओला, नक्की पेटणार नाही. बद्ध म्हणजे ओली चिंब लाकडे, खूप रॉकेल घातल्यावर थोडंसं पेटणार. मुमुक्षू म्हणजे वाळलेलं गोवरीचं खांड. साधक म्हणजे चांगली वाळलेली लाकडं, नुसती काडी लावली की पेटलं. 5वा साधू म्हणजे कापूर, पेटला की खाली काही राहत नाही. 7वी इयत्ता सत्पुरुष म्हणजेच फॉस्फरस, पाण्याच्या बाहेर काढला की तो पेटणारच, म्हणजे जगाच्या संपर्कात तो आला की उघडा पडून पेटायलाच लागणार. आणि संत म्हणजे तळपता सूर्य. हे असे 7 प्रकार लक्षात ठेवावे. आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून त्यांनी ते असं सांगितलं, हे 7 प्रकार. 1985 साली फेब्रुवारीमध्ये रथसप्तमीला आमचे परमपूज्य तात्यासाहेब यांची जन्मशताब्दी होती. 1885चा त्यांचा जन्म, 1985ला जन्मशताब्दी आम्ही साजरी करत होतो. तेव्हा मी मालाडला होतो आणि 5-6 दिवसांचा उत्सव होता. तर मी केशवरावजींकडे वर गेलो होतो. तेव्हा तिथे आपल्यापैकीच कोणीतरी आलेले होते. माझ्या परिचयाचे नव्हते पण त्यांच्या परिचयाचे होते. त्यांनी हा प्रश्न टाकला की बाबा, असं सुभाषित आहे आद्य शंकराचार्यांचं, दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रही हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. याचा मराठीत अर्थ असा की देवाची जर कृपा व्हायची असेल तर 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत, त्या असाव्या लागतात. त्या कोणत्या? मनुष्यत्व म्हणजेच नरदेह किंवा मनुष्यदेह, मुमुक्षत्व म्हणजे आपण या मार्गात असणं, आणि महापुरुष संशय म्हणजे संतसंग. या 3 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या दुर्मिळ आहेत. पण दैववशात त्या जर मिळाल्या तर देवभेट अगदी जवळ आहे, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. बाबा, या 3ही गोष्टी आता आहेत की आमच्याजवळ. मनुष्य देह आहे, आम्ही मुमुक्षू आहोतच, नाहीतर 20-20, 30-30 वर्ष इथे येतोय कशाला. आणि महाराज आमचे संत संघाला आहेतच, म्हणजे या 3ही गोष्टी आमच्या जवळ आहेत. मग आम्हाला देवभेट का होत नाही.
म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा की काही कसूर असली तर ती देवाकडून आहे, माझ्याकडून नाही. आणि मलाही पटलं हं. बरोबर आहे की आता हे. आद्य शंकराचार्य म्हणतात ना, 3 पाहिजेत. मग 3 आहेत ना. मग काही कमी असली तर ती भगवंताकडूनच आहे. आमचं मन शुद्ध आहे. म्हणजे द बॉल इज इन द कोर्ट ऑफ गॉड. माझ्या कोर्टात तो बॉल नाही, असं त्यांचं म्हणणं. मग म्हणाला, उशीर का आहे याचा अर्थ काय घ्यायचा? मला छान वाटलं. म्हटलं, बरोबर बोलले. आता बाबा काय सांगतायत ते पाहावं याच्यावर. असो. साधक हो, आपल्याजवळ मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संतसंग या 3ही गोष्टी आहेत. तरीही देवभेट का होत नाही याचे परमपूज्य बाबांनी दिलेले उत्तर आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.